जातक कथा हंस. वाराणसी नगरीच्या राणीला एक स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये तिने एक देखणा हंस पाहिला. असा हंस क्वचितच कोणा मानवाला दिसतो. दुसऱ्या दिवशी सकाळीच राणीनं आपलं स्वप्न राजाला सांगितलं आणि त्या हंसाचा शोध घेण्यास सांगितलं. तो हंस मला हवाच, राणीनं राजाला सांगितलं. तो सुंदर पक्षी जर मला मिळाला नाही तर माझ्या जीवनाला अर्थच उरणार नाही. काशीराज ब्रह्मदत्तानं राणीचं स्वप्न पूर्ण करण्याचं ठरवलं. एक स्वर्गीय हंस पृथ्वीवर अवतरल्याची बातमी त्याच्याही कानी आली होती. केवळ स्वर्गातील देवदेवतांनीच तो हंस पाहिल्याची वदंता होती. या देवदेवतांनी काही विद्वान मानवांनाही याची कल्पना दिली होती. त्यांनी आपल्या अनुयायांना त्या हंसाबद्दल सांगितलं होतं. अशा प्रकारे ही बातमी ब्रह्मदत्त राजाकडे पोहोचली होती. आणि आता राणीच्या स्वप्नानं तर या बातमीची खातरजमात झाली. ही एक फार जुनी कथा आहे, बोधिसत्वाची, म्हणजेच गौतम बुद्धांच्या पूर्वावताराची. त्यावेळी त्यांनी एका सोनेरी हंसाच्या रूपात पृथ्वीवर जन्म घेतला होता. हंसाचा तो राजा होता, त्यामुळं कळपात तो उठून दिसत असे. एखाद्या घरंदाज स्त्रीच्या पैंजणांच्या आवाजाप्रमाणे त्याचा आवाज होता. त्याच्या हालचाली डौलदार होत्या. हंसांच्या या राजाबरोबर त्याचा प्रधान सुमुख हा सुद्धा होता. तोही काही कमी आकर्षक नव्हता. हिमालयाच्या कुशीत मानस सरोवरामध्ये ते इतर हंसांबरोबर विहार करीत असत. राणीनं स्वप्नात पाहिलेला आणि राजा ब्रह्मदत्तानं ज्याबद्दल ऐकलं होतं तो हा सोनेरी हंस हंसाच्या कळपाचा राजा म्हणजे स्वतः बोधिसत्व होते. हंस राजाला आपल्या राज्यात आणण्यासाठी राजानं एक योजना आखली. मानस सरोवरापेक्षाही मोठं आणि मनोहारी असं सरोवर बांधण्याची त्यानं आज्ञा दिली. त्या सरोवराचं पाणी निर्मळ आणि मधुर होतं. त्यात कमळं आणि निरनिराळे मासे होते. ज्यानं ते सरोवर पाहिलं तो त्याचं कौतुकच करीत होता. मानस सरोवरातील हंसांना जेव्हा या नवीन सरोवराबद्दल कळलं तेव्हा साहजिकच तिथं जाऊन ते पाणी चाखण्याची त्यांना इच्छा झाली. बोधिसत्व आणि त्यांचा प्रधान यांनी त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी काही ऐकलं नाही. नाईलाजानं हंसराज आणि त्यांचा प्रधान सुमुख आपल्या इतर हंसांबरोबर राजा ब्रह्मदत्ताच्या त्या नवीन सरोवरात आले. राजा याचीच वाट पाहत होता. तो सुवर्ण हंस आणि त्याचा तो देखणा प्रधान पाण्यामध्ये उतरल्यावर त्या सरोवराची शोभा द्विगुणित झाली. राजा ब्रह्मदत्ताने एका पारध्याला सापळा लावून तो हंस पकडण्याची आज्ञा दिली. सर्वात आधी तो हंसराजच सापळ्यात अडकला. त्यानं ताबडतोब इतर हंसांना तिथल्या धोक्यापासून दूर जाण्यासाठी सांगितलं. सारे हंस उडू लागले, पण प्रधान सुमुख आपल्या राजाला सोडून जाईना. मूर्खपणा करू नकोस, आपला जीव धोक्यात आणू नकोस, तू कुठे सापळ्यात अडकलायस, असं ते म्हणू लागले. बोधिसत्वानी सुद्धा त्याला जाण्याची आज्ञा दिली, पण सुमुख निर्भयपणे आपल्या राजाच्या बाजूलाच थांबला. जेव्हा तो पारधी तिथं आला तेव्हा दोन हंस पाहून तो चकित झाला. देखणा सुवर्ण हंस सापळ्यात अडकलेला, तर दुसरा मोकळा, तरीही उडून न जाणारा. तो पारधी त्यांच्याकडे पाहत असताना सुमुखानं त्याला आपल्या राजाला सोडून देऊन त्याच्याऐवजी स्वतःला न्यावं अशी विनंती केली. दुर्मिळ असं धैर्य आणि स्वामिनिष्ठा पाहून त्या पारध्यानं हंस राजाला सापळ्यातून मुक्त केलं. राजा ब्रह्मदत्ताची अवज्ञा केल्यानं आपला जीव सुद्धा जाऊ शकतो हे माहीत असूनही पारध्यानं मागं पुढं पाहिलं नाही. बोधिसत्वांनी पारध्याला काळजी न करण्यास सांगितलं. आम्ही येऊन तुझ्या राजाला सर्व काही सांगतो, असं ते म्हणाले. दोन्ही पक्षी पारध्याबरोबर राजमहालात गेले आणि त्यांनी राजाला सारी कहाणी सांगितली. त्या दोन पक्षांमधील करुणा आणि निष्ठा पाहून राजा चकितच झाला. त्यानं पारध्याला क्षमा केली आणि त्या हंसांना आपलं आतिथ्य स्वीकारण्याची विनंती केली. दुसऱ्या दिवशी ते सुवर्णहंस, महान राजा आणि स्वामिनिष्ठ प्रधान त्या महालातून उडाले आणि आपल्या मानस सरोवरातील निर्मळ पाण्यात परत आले. बोधिसत्वाच्या अनेक अवतारांपैकी जातक कथेतील आणखीन एक कहाणी.